लोकांचा गैरसमज आहे, मी समजतो की त्याचा विषय नाही, मी पण स्थानिक आहे. ते ऍक्च्युअल त्या शिवस्मारकला पहिलं विरोध का, दुसरं खरोखरच त्या आंदोलनापायी ते बंद पडलं किंवा त्याचा वेगळा आज जनतेला माझ्या खुलकेपूरच्या प्रेक्षकांना तेच बघायला ऐकायचं आहे की ऍक्च्युअली शिवस्मारक आणि तिकडच्या वसाहतीच्या स्थानिक लोकांचं महाराजांच्या प्रकल्पाला विरोध होतं किंवा तिकडच्या सोयी सोयीला विरोध होतं किंवा सरकारच्या त्या धोरणामध्ये काय अशा गोष्टी होती त्याला विरोध होता. म्हणजे ऍक्च्युअली ते झालं काय हा जो प्रकल्प जो आला शिवस्मारक, शिवस्मारकचा. आणि तुम्ही आता प्रश्न केला, शिवस्मारकाला विरोध नाही आमचा. आजही सांगतो, हे तुम्ही सगळ्यांनी सविस्तर ऐकून घ्या. शिवस्मारकाला विरोध करणं म्हणजे आम्ही जन्म घेऊन फुकट आहे. राईट सर, तेच तर म्हणतोय मी. हा, तर हे आम्ही जी जागा त्यांनी निवड केली त्या पाण्यातली, त्या जागेला आम्ही विरोध केला. आम्ही त्यांना सांगितलं इथे जागा आहे नरीम पॉइंटला, तिथे नव, कारण काय हेच तुम्हाला सांगतो. त्या जागेचं असं का नमस्कार, मी प्रशांत घाडगे, परत आपल्या आवडत्या चॅनलवरती खुलके बोलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय खूप रंगीत आहे. आजचा विषय असा विषय आहे ज्या जागेवरनं जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी जागाची नोंद केली जाते एक वेगळ्या कारणाने, तेही येईल, पण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये समाजासाठी बरंच काय अशा अनुभवाच्या प्रवासामध्ये आज ते 65+ आहेत आणि तरीसुद्धा आजच्या तारखेमध्ये पण 25 वर्षाच्या मुलासारखं ते कामं करतात. अशा भरपूर असलेला अनुभव, विरोधाचा अनुभव, प्रवासाचा अनुभव, सपोर्टचा अनुभव, राजकारणाचा अनुभव, इलेक्शनमध्ये उभे राहण्याचा अनुभव, इलेक्शन समोर बघण्याचा अनुभव, नेतृत्व करण्याचा बरेच अनुभव आहेत. अशा एका व्यक्तीला मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. हे ज्वेल्स आहेत. त्याच्यातून काय करून तुम्ही मोठे होणार हे तुम्हाला शेवटला समजणार, ज्या टायमाला तुमचा प्रवास एका चांगल्या योग्य मार्गावरती असेल. म्हणून आज मी तुमच्यासमोर वन अँड ओनली भूमेश्वर धनू यांना मी समोर ठेवलेलं आहे, म्हणजे समोर बोलवलेलं आहे. आणि आम्ही सर्व कुलाबावाशी, दक्षिण मुंबईतली लोक, पक्षातले वेगवेगळे लोक धनुभाऊ म्हणून त्यांना बोलतात. म्हणून आज धनुभाऊंना मी आमंत्रण करतो खुलके बोलमध्ये. हा एक प्लॅटफॉर्म असा आहे जिथे आपला अनुभव आमच्यासारख्या यूथ, येणाऱ्या पिढीला असला पाहिजे. सर्व विरोध कसा असतो, बरंच काय आहे. तर या बाबतीत आपलं पूर्ण भविष्य आज आम्हाला आणि आमच्या जनतेला खुलके बोलच्या ऐकायचं आहे, बघायचं आहे. तर धनुभाऊ, सूत्र तुमच्या हातात आहे. थोडंफार तुमच्याबद्दल आमच्या या खुलके बोलच्या जनतेला प्लीज आपण सांगा. नमस्कार, मी भुवनेश्वर धनू. माझं वास्तव्य आणि आमची पिढी म्हणजे कोळी समाजातूनच माझा जन्म झालेला, आणि वास्तव आमचा कुलाबा कोलीवाड्यातून सुदाम झोपडी येतेच आमचं वास्तव्य. आणि आमचा व्यवसाय जो आहे तो कपडे बंदरमध्ये, आणि तिकडे बोटी साकारण्यासाठी किंवा जाळी विणण्यासाठी अशी जागा तिथे खोपट्या होत्या. आणि अथांग समुद्र हा एक सलग समुद्र होता. इकडे मँग्रोव्ज म्हणजे तिवऱ्याची झाडं, आम्ही कोळी भाषामध्ये आम्ही तिवऱ्याची झाडं म्हणून नमूद. आता ते इंग्लिश, आणि त्याच्यामुळे इथे मच्छी पण भरपूर मिळायची. बदवार पार्कचं तुम्ही बोलत आहे. बदवार पार्क कपरेड बंदर, आणि त्याला ठिकाण जिथे आतंकवादी यांनी आपल्या मुंबईच्या लोकांना घायल केलं, आपल्या बलिदानाचा दिवस तो होता, बरोबर आहे. तिथून आम्ही समाजाचं बघितलं असतं. त्यावेळी समाजामध्ये किंवा या कुलाव्यामध्ये जी राहणीमान होती लोकांची सर्वसामान्य, आणि एकदम माणुसकीप्रमाणे जनता एकदम चालायची, त्यावेळी मी पाहिलेला माझा हा दिनकर्म म्हणजे भूतकाळातला हा अनुभव आहे. आज तेव्हा पाहिलं तेव्हा काय राजकारण वगैरे एवढं कोणी खेळत नव्हते, आपल्या धंद्याशी आपण निगडीत असायचे. कुलाव्यामध्ये पहिले तेवढा स्लम्स नव्हते, म्हणजे सुरुवातच इथे तुमच्या सर्व अनुभवानेच झालेले आहे. तुमच्या समोर हे सर्व लोक बसलेले आहेत. ओके, म्हणजे बेटी म्हणजे जे सी साईडला लोक राहतात त्याचं, बरोबर आहे.
आणि काही काळांतराने आमचा जो प्रवास चालू असताना आज त्यावेळी आणि माणसाला माणुसकी होती. प्रत्येक एक रिस्पेक्ट होतं आणि तो रिस्पेक्ट आज तो आम्ही बघितला आणि तो आमच्यामध्ये संस्कार तो पहिल्यापासून आहे ना आजही तो मी ठेवलेला आहे जनजागृतीचा. आजही मी लहान किती असेल कोणी माझ्यासमोर आलं तरी मी त्यांना बाबा एकदम लहान नाही मी कुठेतरी मोठा आहे असं मी कधीच मानत नाही. आणि त्यांना आजपर्यंत लहानाला कसं पुढे जाता येईल तरुणांना कसं पुढे जाईल याचं मार्गदर्शन मी नेहमी करतो. कारण जो अनुभव माझ्याकडे जो दांडगा आहे म्हणजे घेतला एक विषय की जे आता अं, गणेश मूर्ती नगरपासून ते शिवशास्त्री कधीची बात आहे आपण 1970 1970 आपल्या 71ला जन्माच्या तेव्हा काहीच नंतर नव्हतं. काहीच नव्हतं. सर्व पाणी होतं. आणि देवीनगर इकडे सुद्धा गीतानगरमध्ये होतं थोडंफार. गीतानगर. गीतानगरमध्ये थोडी वस्ती होती आणि त्यांचा रस्ता तिथून होता. जो ते मार्केट सुमित्रा सुमित्रा मार्केट मार्केट आहे ते, तिथून रोड होता. इथून काही नाही. सगळं समुद्र. तर तुमच्या समोर हे भूखंड बनलेला आहे. बरोबर आहे. आणि हे करताना 1972 साली 71-72 साली शासनाने खाजगीकरणाला देऊन आणि तो अचानक तो भराव टाकण्यास सुरुवात केली. आणि त्या सुरुवात करत असताना आणि त्याच्यामध्ये या बिल्डिंग सुद्धा वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणा या ज्या हायराईजच्या बिल्डिंग या आमच्या समोर बांधल्या गेल्या. आणि मला वाटतं नागिन पिक्चरमधले जे विनस वगैरे 2 बिल्डिंग आहेत हे सुद्धा. पण आम्ही बोललं तेवढ्यापर्यंत आहे पण आमच्यात पूर्ण ते समुद्रच बुजवणार होते. म्हणजे त्यावेळी त्यांचं असं होतं की गीतानगर ते नरियम पॉईंट हा समुद्रामध्ये भराव टाकण्याचं आहे. आता आमचे नेतृत्व करणारे कोण नव्हतं. आमचा एक समाज कोळी बांधव म्हटलं तर एक गरीब हातावर आणायचं आणि पानावर आणायचं हातावर खायचं अशी परिस्थिती होती. आणि राजकारणात कोणी नव्हतं. तेव्हा आमचे भाई बंदरकर हे तेव्हा आमच्या संकटाला धावून आले आणि त्यांनी ताबडतोब वरळी वरळी कोळीवाडा तुमचे वर्सोवा माहीम कोळीवाडा या लोकांना हाक दिली आणि सर्व एकत्र येऊन आज कुठेतरी कोळीवाडा वाचायला पाहिजे. म्हणून नाव त्या जागेचं भाई बंदरकर आहे. त्या संघर्षापायी ते नाव भाईंचं लावलं गेलं. आणि तो संघर्ष करत असताना आणि त्यावेळेस बरेच आंदोलन झाले. पहिला मोर्चा आपलं युनिव्हर्सिटी आहे मुंबई युनिव्हर्सिटी तिथे करत होते मोर्चा. आणि विधान भवन हे आज जे मुख्यालय सांगतात पोलीस प्रशासक रिगल टॉकीचे डायरेक्टर ऑफ पोलीस. हां. तर तिकडे डीजी ऑफिस आज ते आहे. तो विधान भवन होता पूर्वी. हो. आणि तिकडे मोर्चा तिथे थांबवायचे आणि आमचं जवळजवळ 9 दिवस कंटिन्यू चालत पण होतं. हलवला का ते विधान भवन तिथून? विधान भवनात त्यांची जे काही शासनाचे आहे याच्यानी त्यांनी तुमचं आंदोलन केलं. त्या ठिकाणी हां. झालं. आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांना काय वाटलं माहीत नाही. त्यावेळी आमच्यावर लाठीचार्ज मोठा केला गेला. आमचे महिला जे म्हातारे महिला होते पुरुष होते यंग त्या लोकांना बऱ्याच जणांना मार लागला. त्यावेळी भाई बंदरकर साहेबांनी ताबडतोब अधिवेशन चालू होतं अधिवेशनमध्ये हा उपस्थित केला. आणि तेव्हा तो अधिवेशन लक्षवेधी आणल्यानंतर बऱ्याच जण सगळ्या पक्षांनी तो उचलून धरला आणि ते भराव थांबवायचं काम केल्यानंतर आता आमचा जो बंदर आहे मच्छीमारांचा त्याच्यावर मग आमचं कोपट्या जे होते त्याच्यावरनं आम्ही नूतनीकरण करून त्याचे वास्तव्य मग हळूहळू करता करता हे गणेश मूर्ती नगर आंबेडकर नगर हे पण वसलं गेलं. म्हणजे तो एक एक्झाम्पल आहे. तिथे सुरुवात झाली म्हणून इतक्या लोकांना इथे आज आश्रय भेटलं. संघर्ष मुंबईमध्ये. आंदोलन केलं भाई बंदरकरचं त्याचा फायदा आम्हाला बरेच जणांना आणि ते भेटला. लोकांना त्याचा फायदा मिळाला. एक गैरसमज आहे भाऊ, लोकांमध्ये गैरसमज काही लोकांमध्ये काही लोकांमध्ये नाही. पण आज हा माध्यम बरोबर आहे. कालांतरामध्ये आधीच्या बातमध्ये मुंबईभरामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा जे इथे राहत नाही त्यांना ती परिस्थिती माहिती नाही. जशी आज अयोध्याची परिस्थिती चांगली आहे वाईट आहे आपल्याला नाही माहिती. तिकडचे लोक चांगल्यापैकी सांगू शकतात. स्थानिक असताना ये तसं इथे एक शिवस्मारक म्हणून इथे प्रकल्प आलं होतं. तुमच्याहून जास्त मला माहिती नाही. त्या टायमाला मच्छीमार नगरमध्ये भाई बंदरकरांच्या रेसिडेंट लोक म्हणजे तिकडचे स्थानिक लोक त्यांनी म्हणजे तुम्ही पण असणार किंवा तुम्हालाही सर्व गोष्टी तिकडची माहिती असणार. तुम्ही लीडर आहात तिकडचे.
त्या टायमाला विरोध आणि भयंकर विरोध झाला होता, काले झेंडे दाखवण्यात आले होते. त्याच्यानंतर तो प्रकल्प झाला नाही, तो झाला नाही ती नाही तो विषय नाही, पण मेसेज असा जात होता की महाराजांना विरोध करणार म्हणजे कान्होजी आंग्रेंचे वंशज आपण किनारपट्टीवाले आपण असे म्हणतो आणि सेनापतीच राजाच्या विरोधात जाईल असा विषय नसतो. पण लोकांचा गैरसमज आहे, मी समजतो की तसा विषयच नाही, मी पण स्थानिक आहे. ते ऍक्च्युअल त्या शिवस्मारकला पहिलं विरोध का, दुसरं खरोखरच त्या आंदोलनापायी ते बंद पडलं किंवा त्याचा वेगळा आज जनतेला माझ्या खुलकेपूरच्या प्रेक्षकांना तेच बघायला ऐकायचं आहे की ऍक्च्युली शिवस्मारक आणि तिकडच्या वसाहतीच्या स्थानिक लोकांचं महाराजांच्या प्रकल्पाला विरोध होतं किंवा तिकडच्या सोयी सोयीला विरोध होतं किंवा सरकारच्या त्या धोरणामध्ये काय अशा गोष्टी होती त्याला विरोध होता, म्हणजे ऍक्च्युली ते झालं काय. चांगला प्रश्न विचारला आणि फुलके बोल याच्यातून आम्हाला संधी दिली. याची सविस्तर माहिती आणि लोकांमध्ये जो गैरसमज असेल त्याची वस्तुस्थिती सत्य, आज जो प्रश्न केला त्याचं उत्तर मी सत्यताप्रमाणे देईन आणि लोकांना माहिती पण मिळेल. 1984 साली इंदिरा गांधी या पंतप्रधान त्यांचा वध झाला आणि त्या वारल्या. त्यांचा पुतळा नरम पॉईंटच्या पुढे करायचं ठरवलं होतं, त्यावेळी सुद्धा आम्ही विरोध केला. आई मला आमचे मच्छीमार इकडे मासेमारी करतात, तुम्ही पुढे न्या. मग तो तिकडेच थांबवला आणि हा जो प्रकल्प जो आला शिवस्मारक, आणि तुम्ही आता प्रश्न केला शिवस्मारकाला विरोध नाही आमचा, आजही सांगतो हे तुम्ही सगळ्यांनी सविस्तर ऐकून घ्या. शिवस्मारकाला विरोध करणं म्हणजे आम्ही जन्म घेऊन फुकट आहे. हा, तर हे आम्ही जी जागा त्यांनी निवड केली त्या पाण्यातली, त्या जागेला आम्ही विरोध केला. आम्ही त्यांना सांगितलं इथे जागा आहे नरीम पॉईंटला, तिथे नव्हतं. कारण काय हेच तुम्हाला त्या जागेचा असं का विरोध, त्या जागेचा स्पेशल काय आहे ज्यांनी तुम्ही विरोध केला किंवा काय विषय. तिथे काय झालं, तो जो एकंदर सलग असा खडक आहे, त्या खडकामध्ये आताही सी ट्री असतात, काही डबकी आहेत त्याच्यात. आता किती मोठा मासा असेल समुद्रात, तो डायरेक्ट अंडी तो समुद्रात घालत नाही, तो किनारपट्टीला सुरक्षित ठिकाणी येतो आणि त्याला सुरक्षा म्हणून ते मँग्रोव्ज होती. आता मँग्रोव्हची विकासा कामासाठी ते तोड केलं, त्यांना त्यांना जागा, आता ही जागा त्यांना आहे, तर तिकडे आज ते त्यांचं अंडी बीज अंड वगैरे टाकणं, त्यांचं वाढवणं हे संपूर्ण संपुष्टात येईल म्हणून त्यासाठी आम्ही विरोध केला. कारण तिकडेच जर अंडी घालायला त्यांना जागा मिळाली नाही, प्रजाजन करायचं मासे कुठे मिळणार आणि इकडे मच्छीमार पूर्ण उद्ध्वस्त होईल त्याच्या. हा, आणि आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आमच्या 3 मिटिंग झाल्या, त्यांना पटवून दिलं. फिशरीने पण तो फिशरी डिपार्टमेंट सुद्धा तो सर्वे केला, त्या सर्वेमध्ये सुद्धा तिकडे मत्स्य बीज बरेच सापडले आणि मत्स्य बीज छोटे छोटे दिसत आहेत आणि ते मिळाले. आणि हा रिपोर्ट गेला तरी सुद्धा त्यांचा अट्टहास होता आणि त्याच्यामध्ये शासनाने परत दडपण आणलं. शेवटी आम्ही असं एकूण आमची जी महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आहे, आमची मच्छीमार सर्वोदय संस्था आहे, असे काही NGO, काही असे 37 संस्था डायरेक्ट कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांना स्थगिती मिळाली आणि ते अहवाल त्यांना दाखवण्यात आले. आणि तुम्ही म्हणता CRZ, मग हा CRZ मध्ये मोडत नाही का? जर तुम्ही तुम्ही जर हे आणतात, स्कीम आणतात, अध्यादेश करतात, JR काढतात, मग JRच्या अनुषंगाने मग मच्छीमारांवरच का गदा? ते पण शेतकरीमध्येच मोडले जातात ना. किसान योजनेमधून शेतकरी समुद्रकिनारीच राहणार, मग त्यांचा डेव्हलप कधी होणार? आणि ते डेव्हलप करायला की तुमचं CRZ अडचण. मग हा जो नवीन विकास काम करत असताना मग तेव्हा नाही, तेव्हा मग यांना तेच सांगितलं फडणवीस साहेबांना की जे शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकलेले आहेत, आपण इतिहास बघतो, पुस्तकात वाचतो, आज ते गड किल्ले एवढे त्याचे ढासून गेलेले आहेत, त्याचे बुरुज, ते गड किल्ले तुम्ही सुधारा. तुमच्या फिशरी सेक्टरसाठी आता जिथे शेती असते तिथे किसान योजना असते, पण किसान म्हणूनच मोजले जातात, म्हणजे आहेतच, फक्त तुमचं एक वेगळ्या पद्धतीचं शेतीचं हे आहे, उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये मासेमारी फिशरीज मध्ये देतात. आता ग्रामीण इलाक्यामध्ये, ग्रामीण मध्ये, आता मुंबईमध्ये शेती नावाचा विषय नाही, ग्रामीण मध्ये असतात, पण तिथे त्या शेतीसाठी किंवा
बरेच योजना त्यासाठी असतात. असं मुंबईमध्ये आपण बोलू शकतो की एक किसान योजना आणण्यासाठी एका किसानाच्या बाबतीत म्हणजे फिशरीज चालते ते जगातल्या सगळ्यात मोठ्यातल्या धक्का इथे आहे या सगळ्या गोष्टी आहेत. पण या जसं खत पाणी झाडं वाढवण्यासाठी असतं तसं या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या मच्छी मार करणाऱ्या बांधवांना कधी योजनाचा सरकारने कधी असं फायदे करून दिलेत का किंवा अशा सगळ्या गोष्टीमध्ये कधी त्या विषयावरती आपल्या समाजाने किंवा आपण कधी विचार केलाय का? प्रश्न चांगला विचारला. अं, जनता दलचे मधु दंडवते साहेब होते. त्यांनी मच्छीमारांसाठी चांगल्या योजना आखल्या होत्या. पण ते सरकार पडलं त्याच्यानंतर पवार साहेबांनी हां मग पवार साहेबांनी ते उचललं आणि ती योजना आणली. त्याच्यानंतर आता हळूहळू थोड्या योजना, पण त्याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन भरपूर असल्यामुळे ते काही लोकांना करता येत नाही. त्याला मोठं कर्ज घ्यायला लागतं, त्याला भांडवल जर उचलायचं असेल तर तुमच्याकडे स्वतःचं पण काहीतरी असायला पाहिजे. तसं आमच्या परिस्थिती झालेली. पण आता काही आणि जागा नाही. विशेष म्हणजे ते जागा जो म्हणजे तो योजना जर राबवायची असेल तर तशी जागा असायला पाहिजे. समुद्र आता तुम्ही बोलला की शेतकरी ना मच्छीमार हे शेवटी आम्ही मत्स्य शेतकरी ते वरचे. पण काय झालं याच्यामध्ये आम्हाला सरकारने आजही मच्छीमारांना दाबून ठेवलेलं आहे. आम्हाला फक्त ते कृषीमध्ये मोडलं गेलंय ॲग्रिकल्चरमध्ये, पण ॲग्रिकल्चरचा दर्जा दिला गेला नाही. आता स्वतंत्र आम्हाला रिझर्वेशन दिलं पण कागदी पत्रावरती त्याचा हकीकतमध्ये काय अंमलबजावणी नाही. मच्छीमार मंत्रालय स्वतंत्र पण बनवलं, पण त्याच्यामध्ये कुठलाच फॅसिलिटी नाही. फक्त नावाला दिलं. म्हणजे इकडे कोपराला मध लावून दिलं पण त्याला आणखी त्यांच्याकडे आम्ही बऱ्याच वेळा मीटिंग मागितले, पण मीटिंग घेतल्यानंतर हा विषय ते सोडून देतात. म्हणजे शासन सरकार आता आमचं तोच धोरण चाललं आहे. आमची मीटिंग्स वगैरे चालू आहे. आता आम्ही नॅशनल फिश जो आहे आमचा NFM आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा आमचा दाट प्रयत्न आहे. आता आजच मी फिशरीज मिनिस्टर सुधीर मुनगंटीवार साहेबांशी बोललो. म्हटलं तुमचं हे जे चाललं आहे धोरण त्या संदर्भात आपल्या मीटिंग झाल्या. अधिवेशनमध्ये जयंतराव पाटील साहेब, निलेश राणे, वैभव सावंत बरेच 6 जणांनी तो विषय उचलला, पण त्याची अंमलबजावणी आजही करत नाही. म्हणजे शासन कारण हेच मला दिसतं या अनुभवातून की आमच्या मच्छीमारांना एकत्र येऊ देत नाही. आमचा जर मच्छीमार बांधव एकत्र जर आला कोणाची हिंमत होणार बोलायची हे विखुरले आणि आमचा जो समाजामध्ये काही तरुण पोर आहेत, शिकलेले सुशिक्षित आहेत, त्यांनी पण त्याचा विचार करावा, अभ्यास करावा, एकत्र. आता माझं 65 वर्ष होऊन गेली, 66 लागले. असे आमच्या मच्छीमारांचे पण काही नेते मंडळ जे नेतृत्व त्यांचाही वय 70च्या पुढे गेलेले आहेत. तर आता नव्या पिढीला पुढे नव्या पिढीने पुढे येऊन त्याचा अभ्यास घ्यायचा, अनुभव आमचा घ्या आणि टेक्नॉलॉजी असं आमचं मला पहिला अजून एक विषय होता एक म्हणजे बदवान पाकला 1 नंबर ते खास करून 4 नंबर पर्यंत हा प्रॉपर एक 5 नंबर सुद्धा मच्छीमारांचाच आहे, पण एक 4 नंबर पर्यंत प्रॉपर सोसायटी अधिकृत ते सर्व लोक आहेत म्हणजे ऑफिशियल सोसायटी आहेत आपल्या तिथे गावतलांचा विषय ना खूप लोकांच्या मागण्यांमध्ये लोकांना ऐकण्यात आलेला हा काय छोटा मोठ्या जागेचा विषय नाहीये. समाजामध्ये सगळ्यात मोठं मान ठेवणारे लोक नागगावचा राजा जे विसर्जन होतं समुद्रामध्ये हे ते टीम आहे, हे ते आहेत लीडर जे आज शेकडो वर्षांनी ज्या दिवसापासून लालबागचा राजा हे मुंबईला बसायला विराजमान झाले त्या दिवसापासून त्यांची चांगली सांगता हे भाऊंच्याच तरुणी आणि यांच्याच अशा पूर्ण ग्रुपच्या माध्यमातून ते झालेले आहेत. म्हणून गावठणाचा विषय म्हणजे अशा लोकांचा विषय तर सर्वांना ऐकायला येतो. म्हणून गावठण हा लोकांना हवे की नाही हवे, त्यात बिल्डरची चालाकी आहे किंवा हे काय आहे हे गावठण म्हणजे ऍक्च्युली खरोखर सर्वांची माग आहे नाही आहे आणि तुमचं फिशरीज आहे, तुम्ही सगळं सेक्टरमध्ये मोडता, तिथे शेतकरी हे धोरणं आहेत भारतामध्ये, तर त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते पारंपरिक प्राचीन
कान्होजी आंग्रेंनी त्याचं हत्यार हे करून एकाही इंग्रजांना कधी आपली सीमा ओलांडता आली नाही असे वंशज बसलेले त्या रक्ताचे लोक इथे बसलेले आहेत अशा ठिकाणी तुम्ही राहता म्हणजे ते पुढेही चालू होणार आहे मग परमनंट जर त्यांच्याकडे ती वसाहत आहे जागा आहे या सगळ्या गोष्टी आहेत मग खरोखर ते गावठाणामध्ये करत नाही क्या फक्त एक जुमला आहे गावठाणाचा विषय काय म्हणजे बिल्डर आहे गावठाण आहे किंवा मान काय तिकडच्या गावठाणाला घेऊन नाही विषय असा आहे तुम्हाला मी सांगितलं 1971-72 साली जो रिक्लेम केला गेला त्यामुळे त्या जागेला म्हणजे त्या एरियाला शासकीय दप्तरी अशी नोंद आहे बॅकपे रिक्लेमेशन बॅकपे रिक्लेम आता रिक्लेमेशन आहे त्याच्यावर आपण गावठाण आमचं कोलाबा कोलीवाडा तो मुळात आहे तिथून आम्ही स्थलांतरित झालो त्यात पवार साहेबांनी मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी भाई बंदरगांच्या माध्यमातून आज जो आम्हाला आरक्षण भूखंड म्हणून आज राखीव केलेलं आहे राखीव केलेलं आहे. गावठाण होणं म्हणजे आपल्या समाजामध्ये आहे का की हे गावठाण झालं पाहिजे म्हणजे आपल्या नावावरती गावठाणची व्याख्या वेगळी आहे. म्हणजे काय आहे समीकरण कन्फ्युजन दूर होऊ द्या ही जागा जर आम्हाला राखीव ठेवली गेली मग आमच्या संस्थेच्या सोसायटीच्या नावावर का नाही दिली आणि याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळी ते होणार होतं ते सरकार पडलं नंतर 2014ला युती सरकार आलं तेही आम्ही मागणी त्यांच्यामध्ये वारंवार करत आहे आता यांच्याकडे मागे विषय घेतला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री ते म्हणाले की आपण नंतर तो विषय घेऊ आणि मग ठीक पण नंतर त्यांचाच विषय राहिला नाही मग काय करणार तुम्ही एक असं 3 महिनेच राहिले एक जमेची बाजू आहे जी जमे हे बघ सरकार येतं जातं शेवटी आपल्या ज्या फायली मागण्या आहेत ते तर ते बाद नाही करू शकत पण मला एक फक्त हे म्हणायचं एक अनुभवाचं याच्या आहे सोसायटी आपली आहे जगाला माहिती आहे जिथे सोसायटी इतके व्यवहार त्याच्यामध्ये होतात इतक्या लोकांचं पालन पोषण त्याच्यामधून होतं सोसायटी आहे तर आपण सरकारपासून डीम कन्व्हिन्स करणं हे करू जर आपण शेअर हे पॉलिटिक्स मध्ये जर आले तर ऑफिशियली तुम्ही लँडचे ओनरच झाला गावठाण एक सेमच मिरर तो पैलू होता ना कातवायचा आहे तशा जर कुठल्या गतिविधीला किंवा तसा कधी टॉपिक सरकार माध्यमातून तुम्ही कधी लोकांसाठी मांडलात का किंवा त्याच्यावरती कधी विचार तुम्ही केलात का असं म्हणजे तुमची भूमिका काय आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका काही आहे की तुम्ही गावठण बोलून त्यापेक्षा जो राखीव आरक्षण भूखंड 139-143 हा भूखंड आम्हाला तो राखीव आहे आणि शासनाचा तेही धोरण आहे ती रद्द कर पण आम्ही त्याच्यावर जोर धरलं आणि 2014ला पुन्हा आम्ही 4ला तो पुन्हा करून घेतला पण जेव्हापर्यंत आमच्यामध्ये एकता आहे आणि सोसायटी ही आमची संस्था मच्छीमार सर्वोदय सोसायटी आहे त्याच्यातून आमचं कारोबार हे बोटीच्या व्यवहारासाठी चालतं पण आमच्या तिकडे त्याला विलीन नाही केलं म्हणजे एकूण 5 कमिटी आहे म्हणजे एकूण 4 त्याला आम्ही भाई बंदरकर हाऊसिंग सोसायटी पण स्थापित केली रसाहेब म्हणजे आमच्या भाई बंदरकर ज्यांनी आमचे नेते ज्यांनी आज एवढा मोठा पुढाकार घेऊन एवढं थांबवलं गेलं आणि आम्हाला न्याय दिला शासकीय दरबारी आमची नोंद घेतली गेली मग अशा भाई बंदरकांचं नाव देणं गरजेचं होतं आणि त्यांना न करून चालणार म्हणून त्यांच्या नावाने आम्ही हाऊसिंग सोसायटी तयार केली आणि त्याच्या हाऊसिंग सोसायटीला म्हणजे संस्थेच्या नावाने कुठली जागा मंजूर होत नाही सोसायटी म्हणजे कुठली मच्छीमार सोसायटी हे हाऊसिंगच पाहिजे हाऊसिंग असेल तर हाऊसिंगला होऊ शकतं तर सांगण्या उद्देश की तो आमचा अजून तो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही लवकर आता पुन्हा तो बसणार आहे आणि त्याच्यामध्ये ती मागणी करणार आणि विषय हा म्हणजे हे कार्य करत असताना त्याचा जो अनुभव मला आला चांगल्या पद्धतीने बाबा पुढे भविष्यामध्ये फार परिस्थिती बिकट येणार आहे तर नवीन टेक्नॉलॉजी नवीन विकास परत हे जे प्रकल्प त्यात पर्यटन आणलं पर्यटनसुद्धा आम्ही ते विस्कळून लावलं पर्यटन आता पर्यटन स्थळ हा नाहीच आहे ना इकडे आता तुम्ही पर्यटन स्थळ केलं तर आमच्या मच्छीमारांच्या जेवढ्या त्या पर्यटनावरती मी बोलतो म्हणजे तुमचा अनुभव मला बघायचा आहे
CPRA, गफ परेड रेसिडेंट असोसिएशन, मी बघत आलोय आता जे बाहेर दिसतात ते त्यांचं हमेशा तिकडच्या वरतीला घेऊन पेपर माध्यमातून टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातम्या आणण्यासाठी कुठे आपण बघतच असतो, पण ते हमेशा नेगेटिव्ह अप्रोच करतात. त्या 5 नंबर पासून ते 1 नंबरची जी सी साईडची बाजू आहे तो, त्याच्यानंतर त्याला अपोज करतात ते, ठीक आहे त्यांचा विषय, पण त्याची जी समोरचं भूखंड आहे ज्याला आपण जे बांध म्हणजे विकासनगरचा बांध कुठून ते नरवेल पॉईंटचा तो बांध आहे, त्याच्या जो लेफ्ट साईडला जिथून आंबेडकर नगर, गणेश मूर्ती नगर आणि प्रेसिडेंटचा सी कोर्स लागतो तो शॅडो, ते रेक्लेम करणार आहे. त्याला भरणी 300 एकर आहे. 300 एकर जर ते पकडलं तर ते सरसकट आपल्या मच्छीमार 1 नंबर पर्यंत ते जातं. त्याला यांचा विरोध नाही त्या ह्याला, आणि तिथे मॅनग्रोव्ह पार्क किंवा असं पर्यटन स्थळ आणण्याचा प्रयत्नामध्ये सरकार आहे. त्या टायमाला काय अडचणी किंवा तो विषय आपल्या लक्षात किंवा त्याचा काय फॉलोअप, आता हा बदरबागचा तर आपण बोललातच, बराच अजून टॉपिक्स आहेत, तो विषय सोडून इतर म्हणजे ते कसं ते लोकांच्या जगाच्या नजरेत आलं, पण त्या भूखंडाला जे 300 एकरचं भूखंड जे अस्तित्वामध्ये तर भविष्यात येणार आहे, कारण शिवस्मारकाच्या प्लॅनिंगमध्ये कोस्टल प्लॅनिंगमध्ये ते होतं, तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणणार, तुमचं मत काय आहे त्या हाही चांगला प्रश्न आहे. त्याला थीम पार्क म्हणून नाव दिले. पहिलं नाव दिलं होतं ग्रीन, नंतर सांगतो ते पर्यटन वेगळं आलं आणि हा जो आहे तो थीम पार्क म्हणून ये बरं. त्या आम्हाला इकडचे आपले MLC होते आहेत भाई जगताप यांनी आमच्या न्याय मिळवण्यासाठी शासकीय दरबारी आवाज उठून आणि तो थांबवण्यात आला. अच्छा म्हणजे नाही आता स्टे आहे त्याच्यात. थांबवण्यात आलं होतं 1918 आपलं 2018 पासून. 18 पासून तो बंद झाला. नंतर 20ला कोरोना आला आणि त्या कोरोनामध्ये 2022ला कोरोना चालू असताना थोडं सौम्य झाला. हां संपल्या म्हणजे आहे. तर मला वाटलं 1920 लॉकडाऊन आणि 21ला आपण आपले स्थानिक विद्यमान आणि कार्यसम्राट किती नावं दिली आहेत. अभिमानी आणि विकास पुरुष यांनी आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी DMC होते विजय बालमर आणि वॉर्ड ऑफिसर चंदा जाधव. त्या चंदा जाधव त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली की आपलं प्रेझेंटेशन रेडिओ क्लबला ठेवलं. तर मी ताबडतोब आम्ही शिष्टमंडळ गेलो, त्यांना विचारलं वॉर्ड ऑफिसर जे चंदा जाधव मॅडम विचार, ते मग मला यातलं काहीच माहिती नाही. मला मॅडम इकडे आपले किरण दिगावकर साहेब होते वॉर्ड ऑफिसर, त्यांना सगळं इतिवृत्त माहिती. आणि म्हटलं त्यांना न विचारता तुम्ही कसं काय, म्हटलं नाही बोला आम्हाला DMC. मग आम्ही 2 वेळा भेटायला गेलो. DMC साहेब म्हणजे विजय बालमोर साहेब, त्यांनी आमची भेट आणि फोनही नाही, एकदाच फक्त फोनवर बोलले, त्यानंतर बोलले नाही. मग प्रेझेंटेशन आमचं चालू झालं तेव्हा स्थानिक खासदार अरविंद सावंत होते उपस्थित, आई जगताप होते, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राखीताई जाधव होत्या, राहुल नार्वेकर साहेब होते. या सगळं तिकडे असताना त्यांनी प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये चालू केलं. त्यावेळी त्यांना सांगितलं आमचा समाज हा अशिक्षित आहे, इंग्लिशमध्ये न करता शुद्ध मराठीमध्ये द्या. मग ते हिंदीमध्ये प्रेझेंटेशनच्या, पण त्यांना मी प्रश्न विचारला, मॅडम म्हटलं हा 2018-19ला हा जो बंद केला गेला, तुम्ही त्याचे आराखडेसुद्धा नकाशे 4 वेळा बदलले आणि त्यावेळेसुद्धा आम्ही त्याला विरोध केला. पुन्हा हा कसं काय ना तुम्ही आणला, कोणाच्या आदेशाने? तेव्हा राहुल नार्वेकर साहेब उठले ना, आपल्याला तो प्रश्न नको, आपल्याला प्रश्न हा करायचा आहे की कसं पाहिजे. मला ते नाही, मी तुम्ही केलं आहे का? तुम्ही प्रश्न मी त्यांना विचारलं, उत्तर द्यायला तुम्ही नको. त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही बोलतं. मग ते देता शेवटी ते नरियम पॉईंटचा कॉर्नर आहे पर्यटनचा. आता बघा तिकडे प्रश्न येतो, तुमचा प्रश्न उत्तर मिळेल. तर त्यांनी नरियम पॉईंटचं जे कॉर्नरचे आहे ती 4 एकर जागा BBAला देऊ. म्हणलं तुम्ही देणारे कोण? आम्ही मालक आहोत, तुम्ही कसं ठरवता? आम्ही त्याला विरोध करताना
शासकीय याच्यामध्ये सुद्धा हा विषय झाला आणि तुम्ही हा ठराव कसा घेता आणि तुम्ही देणारे कोण आणि तो का देतात, तेव्हा तो विषय निघाला की पर्यटनसाठी तिकडे बोटी पाया. अरे तेव्हा आणि तिकडेच आम्ही ताबडतोब हां ह्याच्यामध्ये स्थानिकांचा विश्वास काहीच नाही काय. हा दबाव तंत्र फक्त स्थानिक आमदाराचं चाललं आहे. ते मध्ये तुमच्या इथे पण आले होते ना ते कुठे बदवानबद्दल इथून ते आतंकवादी टेररिस्ट जे कसाब बिसाब तिथून जे आले मुंबईत ज्यांनी प्रवेश केला त्या ठिकाणी ते व्हिडिओ पण व्हायरल झालं होतं न्यूज चॅनलवरती. तिने तिथे ते एका स्थानिक आपले बांधव होते त्यांनी म्हणजे धमकी या अपशब्द वापरून त्याला धमकवण्यात आलं आणि प्रत्येका पाळण्याची धमकी ना बघून घेऊन तो ओढवण्याची या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो म्हणजे काय आणि चक्के पंजे नाही माझ्यावर नीट काम करा नीट राहा. तुझा जन्म नाही तेव्हापासून तर आम्ही बघतोय आणि त्याच्यामध्ये काय झालं ते थीम पार्कला आम्ही विरोध केला. दोन विषय हां हां तोच विषय होतो म्हणून बोलते. बघा विचारा ते नंतर त्यांनी उडान पूल आणलं नरेव पॉईंट टू नेविलर म्हणजे त्या उडाणपूरमध्ये येणार कोण आहे नाही बोलायचं मध्ये माणसं आपण राहतो डायरेक्ट देव डायरेक्ट आम्ही त्याला विरोध केला. आम्हाला इकडे उडान पूल पाहिजे नाही वरळीवाल्यांची कशी हालत झाली माहीमकरांची कशी हालत झाली ते आम्ही डोळ्याने पाहतो. तिकडे आंदोलन पाहिले आणि ती गता येऊ नये म्हणून आम्ही तो विरोध केला. आमचं मग मेरिट आहे माझा MMRDकडे त्यांच्या डेप्युटी कलेक्टर त्यांच्याकडे आम्ही बैठका झाल्या. त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला विरोध परत केला. त्यांनी नंतर तो बदलला जुलैला ऑगस्ट. मग ज्यांना पाहिजे त्यांनीच विरोध केला. बरोबर जे हाय राईजवाले पाहिजे पण इतका हायराईटचा काय विषय आहे तिथं आहेत ना सर्व ॲबिलिटीज घेऊन बसलेले आहेत सर्व सोसायटीज आहेत पैसा पाणी आहे सर्व काही त्यांच्याकडे त्यांना मूळ सुविधा पाहिजे आहे. एक मला एवढंच बोलायचं आहे विठंबना नाही आहे आमदार बनले पण आमदार जिंकला ज्याच्या जास्त पर्सेंटेजने आपण जिंकला आपण त्याच्या सेवेसाठी काम केलं पाहिजे. मग 2% पण आयराजचे मतं पडत नाहीत इलेक्शनला कधीच नाही. 55,000 मतं घेऊन एक विजयी झाले होते त्यातले 5,000 मतं पण आयराजचे नसणार. जिंकल्यानंतर 50,000 मतांना याचं असं हुसान करायचं आणि 5,000साठी इम्प्लिमेंटेशन आणायचं म्हणजे तुमच्या याच्यावरती काय तुम्ही कुठल्या नजरेने या गोष्टीला बघताय नाही तेव्हा सांगतो. विषय हा आहे की यांनी एकदा तो विषय नंतर घेतो. पहिला हे उडान पूल नंतर त्यांनी कुठे आणलं आमचं गणपती विसर्जन होतं ते जे कसा वगैरे उतरले म्हणजे तिकडे आमचं व्यवहार बोटी चढवणे उतरवणे बोटीचं माल म्हणजे मच्छी वगैरे नेणे आणे जाणे तिकडे त्यांनी उडान पूलचं त्यांनी नकाशा तयार केली. त्याला आम्ही व्यवसाय कसं हां म्हणून तिकडे आम्ही हो मग तिकडे आम्ही विरोध केला आणि भरपूर आणि त्याचा राग त्यांना आला आणि त्याच्यामध्ये करता त्यांनी काय केलं आम्ही त्यांना सांगितलं शेवटी मच्छीमारांची बोट मालकांचा पण विषय घ्यायला पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं बा तुम्ही त्यांना माहिती दिली कारण उडान पूल आल्यानंतर ज्याचा जो पाया खणला जाईल त्याचं डम्पिंग केलं जाईल त्याचं व्हायब्रेटने तिकडची जी मत्स्यबीज आहे हे सर्व नाश्ताभूत होईल पुन्हा ती येण्यासाठी त्याला 5-6 वर्ष लागतील म्हणून आपल्याला तो विरोध करायचा आहे. तर म्हटलं तुम्ही मग त्यांनी सांगितलं जे फ्री प्रेस करून जे किनारा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले तिथून काढ आणि याच्यासाठी बैठक DMC मॅडमकडे झाली. DMC मॅडम त्यांच्याकडे झाली संगीता अन्साळे साहेब आहेत तिथे नगरसेविका अर्शिता नार्वेकर मॅडम मग ते कोण नार्वेकरांचे फॅमिली हा आणि नायला कार्यकर्ता दिसत नाही. राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर पण येणार होते पण ते आले नाही काही त्या आल्या. आता बिचाऱ्या आपण त्या महिला आहे आता त्यांना राजकारणाचं काही माहिती नाही कारण ते नावाला नगरसेवक आता फक्त भरायची होती म्हणून त्यांना उभं केलं बरोबर. आणि तिकडे सगळ्यांच्या समोर डायरेक्ट मान्य केलं की मागणी आमचीच आहे ही आम्ही हायरायसाठी केली. म्हटलं का मॅडम आई जागा आमची आणि फायदा आहे त्यांचा मग आयला त्यांना 10-15 मिनटं लागतात नरेव पॉईंटवर इथे यायला म्हणजे 5-10 मिनटासाठी तुम्ही आमचे मच्छीमार उद्ध्वस्त करणार का आम्हाला नकोच आहे म्हणजे असं यांनी पकडून धरलं आहे. आता विषय त्यांनी
मागे तर बोललाच होता की आम्हाला झोपडपट्टीच्या मताची काही गरज नाही, आम्हाला आयराच्या मताने आम्ही जिंकू. आत्ता म्हणजे याच्यामध्ये मग कशाला झोपडमध्ये मग फिरतायत? सरी कधी फिरूच नका, तुम्हाला गरज नाही तर फिरूच नका. फिरू बघा ना, मच्छी याची गरज नाही ना. बाई याने असा माझा जर संशय आहे यांच्या अशा वागण्यामुळे, यांनी जे आता बरेच मच्छीमाराची पण तिकडची घरं तोडली, कोपट्या तोडल्या, मोठी साखर मिळ मध्ये पुन्हा ते तोडलं आणि त्यांच्या ड्रायव्हरला जे सुरक्षा गाड्यांच्या बाजूला जे टॉयलेट बांधलं आहे तेही त्याच्या बाजूलाही त्यांनी त्याच्या ड्रायव्हरला दिलं आहे. त्याला पाणी मोफत, वीज मोफत, सर्व मोफत. म्हणजे जो बाहेर होईल त्याला द्यायचा आणि आमचा जो मूड आहे त्याला उद्ध्वस्त करायचा. प्रेसिडेंटच्या समोरची जी दुकानं पाहिली हो ते बघितलं तेही बघा, तिथे जवळ मला वाटतं मोजून 4 की 5 होते, मग आणखी 5 वाढले कुठून? हो ते आले आले कुठून? ते म्हणजे तुम्ही समीकरण काहीतरी आहे. काहीतरी आहे ना गोड. मग आज संशय बाळगायला लागला मला एक पोलीस आणि त्याच्यामुळे त्यांनी तो दिला. आणि त्यावेळी मी उपस्थित नव्हतो, मी गावी गेलो होतो आणि अचानक माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्याने आणि आमच्या बोटी मच्छीमाराच्या 4 बोटी जळाल्या होत्या आणि 2 धंदे जळाले होते. त्याचा पंचनामा संस्थेच्या माध्यमातून आम्ही कर्तव्य केलं. फिशिंग मिनिस्टर जे आहेत सुधीर मुनगंटीवार साहेबांना फोन केला, फिशरीचे आयुक्त आहेत, मत्स्य व्यवसाय आयुक्त पाटील साहेबांना फोन केला, कलेक्टर साहेब, त्यांनी त्यांची मंडळी पाठवली, ताबडतोब पंचनामा करून घेतला. फायर ब्रिगेडचा पंचनामा गेला, पोलिसांचा पंचनामा, ते सर त्यांना आपल्याला जर नुकसान भरपाई मिळायची असेल तर आपल्याला तो पंचनामा तो पहिला आम्ही करून घेतला. आणि स्थानिक आमदाराकडे आम्ही ते मागणी केली की बा तुमचं सरकार आहे, तुम्ही राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आहे, हो तुमच्या शब्दावर तर ते मानतील. हो ते मला ठीक आहे. त्यांच्याकडे आम्ही 2 वेळा गेलो, त्यांनी काहीच करत नाही. मग माननीय मुख्यमंत्री आणि फिशरिंग मिनिस्टर, केंद्रीय मिनिस्टर परशुराम रुपला साहेब आले होते. ससूनडोगला कार्यक्रम होता, त्या साहेबमध्ये ते भाषणसुद्धा आम्हाला स्थानिकाला द्यायच्याऐवजी करंजाचा प्रदीप नाकवाला दिलं गेलं हा ते ना, आम्हाला भाषण दिलं नाही. कारण हे भाषण दिलं तरी वेगळं किंवा आपलं हे काढतील म्हणून आमचं भाषण कट केलं, आम्हाला दिलं गेलं. पण ते लोकशाहीचा अपमान करण्यासारखं आहे. अपमानच की हो याच्यात समजतं ना, तुम्ही भाषण का नाही दिलं? हो सिरीज हा बरोबर नव्हतं ते. मग कारण ससुंडाचा विषय होता, पर्सेशन होता, LED होतं, या LEDला तर कुठलंच नाही आणि त्याला पाठी तुम्ही देता असं आम्हाला तर संशय यायला लागला. त्या टायमाला तिथे कोली समाजाच्या एक पहिल्या महिला त्यांना त्या फिशरी डिपार्टमेंटच्या अंतर्गत त्यांना ती योजनेमध्ये त्यांना पहिल्यांदा फिशरी डिपार्टमेंटनी बोट बांधून देण्याचं काम, तर ही सर्टिफिकेट पहिली महिला म्हणून पुलावेला भेटलं होतं ना. पण ती बोट अजून बनलीच नाही आहे. हा पुन्हा पैसे 1-2 करोड रुपये तिथे संपले, कर्जबाजारी झाली ती. बँक्स आर कमिंग टू हाऊस आणि बोट पाणी में छोडो जमीन पे भी नाही आहे. आणि तिथे उद्घाटनाला आले होते, तिथे जर काय नाही आहे तर साहजिकच आहे खूप अन्याय आहे हा. म्हणजे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मस्त त्यांना आम्ही पत्र बनवलेलं होतं. राहुल नार्वेकर साहेबांनाही पत्र बनवलेलं, आपण त्यांना देऊया. मुनगंटीवार साहेब आले होते, सुधीर मुनगंटीवार साहेब, त्यांनाही पत्र. त्यांनी पोलिसांना सांगितलं ना वर चढू देऊ नका. तरी मी स्वतः गेलो, मग चेअरमनला घेतलं, मुख्यमंत्री दिलं पत्र किंवा असं झालेलं आहे. आमचं पत्र काय होतं, त्या गरीब मच्छीमारांचं संसार उद्ध्वस्त झाले, बोटी जळाले, त्याला आम्हाला आपत्ती निधी नको. ते काय म्हणून समाजासाठी बोलू शकतात की इलेक्शनला जे मतं मागायला येतात ते काय म्हणणार की मी जिंकलो तर मी समाजाच्या मागे आहे. तू समाजाच्या मागे नाही, समाजाच्या मागे लागला आहे असं त्यांच्या वक्तव्यात दिसतं. राईट, पुरावे आहेत आपले, पुरावे आहेत. मी असंच उगाच बोलत नाही. ते शिवशक्ती नगरच्या बॅकसाईडला BPTचं ते क्वार्टर्स आहेत, तिथे स्टील कंपाऊंड, तिथे आधी मोकळं भूखंड होतं. मी ऐकण्यात आलेलं आहे की नार्वेकरांनी तिथे काय बाहेरच्या माणसांना येऊन झोपडी तयार केलेल्या आहेत, 300-400 झोपड्या. काय बात ही खरी आहे का? मी तेव्हा गेलो तो, पण मला तर वाटतं ती खरी नसेल. मला पण ऐकण्यात आलेलं
मी प्रत्यक्षात बघितलं पण 300-400 नसेल, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना जसं आता तुम्हाला सांगितलं, आमचा जो मूळ जो आहे आद्य रहिवासी, त्यांची तुम्ही घरं दुकानं तोडतायत ते तिथे आणि ते तुमच्या ड्रायव्हरला देत आहेत हो तुम्ही बोल टॉयलेटकडे. बरोबर. आणि परत हे दुकानं बांधली 4 होती, तिकडे 10 झाली, हे 5-6 आले तिकडं. मग त्यांना संरक्षण ना आम्हाला उद्ध्वस्त करायचं. नार्वेकरचा मुद्दा आलाय हेच विषयाला घेऊन BMC मी सगळे म्हणजे माझे डाऊट्स मी तुमच्या समोर ठेवते तेच माझे खुलके बोलायचा आहे विषय. विखेवर तो जो आहे यांनी तिकडे मुख्यमंत्र्याला सांगितलं मी इकडे स्थानिक आहे माझ्या माध्यमातून. ठीक आहे तुम्ही करा. त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं की यांना नुकसान भरपाई द्या, पण त्याचा उल्लेख केला गेला नाही की मुख्यमंत्री सहायता निधी द्या आम्हाला. आणि आम्हाला फोन आला किंवा तुम्हाला नुकसान भरपाई मंजूर झाली तुम्ही या. आम्ही गेलो तर बघितलं किती निव्वळ 38,100 रुपये आणि ते आपत्ती निधी. त्यांना बोट कितीला बनते ते माहिती नाही का? 38,000 मध्ये काय येतं ते दाखवून द्यायचं होतं त्यांना. खरं नुकसान 15 लाखाचं 38,000 काय येणार आहे चेष्टा. म्हणून आम्ही पुन्हा गेलो पण आम्हाला सांगायला नाही त्यांना 70,000 रुपये मंजूर झालेले. पण ते आपल्याला 70,000 पाहिजे की पूर्ण. म्हणलं साहेब म्हटलं एवढं तुम्ही बाजूला घेतलं मी. साहेब असं का म्हटलं कारण याच्यात मी मुरलेलं आहे यातलं राजकीय किंवा व्यवहार मला माहिती आहे काय ते सांगा. तेव्हा ते बोललं डोळे मारले की समजा की मला असं हे करू नका तुम्हाला ना होत असेल तर मला सांगा आम्ही करतो. तर बोललं ठीक आहे तुमच्या आणि 70,000 रुपये आम्ही पत्र्यावर केलं मग आम्हाला तुम्हाला जे मंजुरी पत्र आहे ते तर दाखवा ना. बरोबर आहे तर आपली गैरसमज निघून जाईल. हे आहे ते 38,000च आहे 38,100 आहे. मग 70,000 रुपये जे 6 जण मिळाले तर त्याचा भाग दाखवा ना. तर बोललं नाही बोललं आपल्याला आता 6 जणांना 70,000 त्याचाही मी तुम्हाला उल्लेख करतो. त्यांना म्हटलं 6 जणांना 70,000 रुपये तुमच्या म्हणण्यानुसार बोलतात किती होतात म्हटलं 7-42 4,20,000. 25% एका पोटाची स्कीम पण नाही आहे. टेन्शन काढा मग किती राहतात 420. म्हटलं तुम्ही 420 मी 420 कशाला करतो हे बोललो त्यांना. तेव्हा त्यांनी डोळा मेला साहेब तुम्हाला होत नसेल तर मी करतो माझ्या पद्धतीने. आणि आम्ही आमची संस्था त्याला खंबीरपणे आहे सक्षम आहे. आम्ही संस्थेच्या माध्यमातून मग रमेशदादा पाटलांना आणलं. ते आज BJP जरी असेल पण ते कोळी समाजाचे आमदार आहे. त्यांना आणलं नाव केसरकर साहेब पालकमंत्री त्यांनाही भेटलो त्यांची शिफारस पत्र घेतलं. कलेक्टर साहेबांकडे ते बसून मग त्यांनी रद्द केलं. त्यांनी कलेक्टर साहेबांनी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी अहवाल तयार केला आणि तो अहवाल मुख्यमंत्री सहायता निधीला वाढव. तिकडे त्या मॅडम त्यांना भेटलो त्या म्हणाले की आपला जो मच्छीमारांचा आहे तो तुमचा याच्यामध्ये येत नाही तर तुम्हाला स्पेशली म्हणून पुन्हा पत्र घ्या आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून तो आदेश करा चालेल. मग तसं आम्ही तो पुन्हा केसरकर साहेब जे दीपक केसरकर पालकमंत्री त्यांच्याशी भेटलो. त्यांनी ताबडतोब पत्र दिलं शिफारस पत्र. मग मुख्यमंत्री आम्ही पत्र दिलं. ते पण आमच्याबरोबर रमेशदादा पाटील आले. त्यांनी बोललं मग ते अचानक तिकडे आले सोसायटीत आले होते ते स्वच्छता मोहीम यासाठी. मग त्यांना ते दाखवण्यात आलं या बोटी पेटवल्या. अरे कुठे आहेत त्यांनी तिकडे रिमाज मारला आणि तर हे त्यांना खपलं नाही कारण यांना द्यायचं नव्हतं. पण यांनी शेवटी माझ्या नाकावर बसून हे मंजूर करून घेतलं आणि त्याचं श्रेय ते लाटायला लागले. म्हणजे अखेरकार आपण मंजूर करून घेतलं त्याचं करून घेतलं मिळाले आणि त्यांनी दाखवलं मी केलं म्हणून तो स्वतः. पण तू केलेलं तू दाखव ना मला. कलेक्टर साहेबांकडे गेलो. कलेक्टर साहेब म्हणतात की नाही बोलतो आम्हाला धनादेश जो चेक आहे तो असा डायरेक्ट पर विधानसभा अध्यक्ष साहेब म्हणाले की माझ्या हस्ते द्यायला लागले. मग केसरकर साहेबांनी सांगितलं साहेब तुम्ही आहेत रमेश पाटील आहे त्यांनी जो प्रयत्न केला त्यांचाही सत्कार होणं गरजेचं होतं. पण यांनी कोणालाही नाही त्यांनी एकट्याच्या हातानेच पोल. म्हणजे असं खेळ खोळांबक मनाशी आज तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
MLC होते, त्यावेळी तुम्हाला मी संपूर्ण कुलाब्यात फिरवलं. कुलाब्यातले जे अडीअडचणी काय विकास आहे ते दाखवलं. तुम्ही त्यातले 50% केले ना असं म्हणत नाही. केले, पण या उद्घाटनाला कधी भुवनेश्वर तरुला बोलवलं नाही. तेव्हाच माझी पाल चुकली की हे बाबा कुठेतरी यांना आपल्याला आणि हे पक्ष बदलणारी माणसं ते मला बोललं मी ना तुम्ही बदलू शकतात. ते BMCचं काय विषय झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का? BMCमध्ये पंचशील नगर कुलाब्यामध्ये आहे, तिकडचे 400-500 लोकांना महालक्ष्मीला ट्रान्सफर केलं आणि तिकडच्या लोकांचा असा आरोप आहे की आमचा स्थानिक जो मूळ अधिकार होता इथे राहण्याचा त्याच्यामुळे आम्हाला जास्त कार्पेट एरिया भेटू शकला असतं. त्या हक्काचं एक चकनाचूर एका वेगळी आमिष दाखवून महालक्ष्मीची आणि ते हरवून घेतलेलं आहे असा तिथे विरोध होता. असो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. इलेक्शनच्या बाबतीत आपण इलेक्शनमध्ये आपली मिसेस उभी होती, तो अनुभव इलेक्शनचा त्या टायमाचा आणि आत्ताचा तो अनुभव इलेक्शनचा, कारण तुम्ही त्या टायमाला उमेदवार मिसेस उमेदवार म्हणजे आपणच आता समजा महिला राखीव जागा होती म्हणून ते करण्यात आलं. नाही तुम्ही कार्यकर्त्यांना मोठे करणारे मधले आहेत ते समजून येतो. पण त्या टायमाला ज्या टायमाला तुमचा तो अनुभव इलेक्शनचा आणि आता जो अनुभव इकडचा इलेक्शनचा आहे, जसं आता आपल्या तोंडातून नार्वेकर हे नाव येतं, सर्वांच्या तोंडातून येतं, पण कुठल्या चांगल्या ह्याच्यातून नाही, हमेशा काय ना काय कोण वाईटच बोलत असतं. तर तुमचा अनुभव जो आहे तो आणि आजच्या या राजकीय अनुभवाला तुम्ही काय बघता, कसं बघता तुम्ही, आणि तुम्हाला काय बोलावंसारखं वाटतं यांच्यासाठी? त्यावेळेचा जो अनुभव आहे तो इलेक्शन लोकांचे जे सामाजिक प्रश्न, लोकांचे मूलभूत जो विषय होता, नागरिक मूलभूत सुविधा याच्यासाठी विषय होता. आणि नगरसेवकाचा काम काय, मीटर गटर वॉटर या पद्धतीने आम्ही ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पैसे 2002ला आलं नाही, पण मी खास सोडली नाही, कारण लोकांनी जे एवढे भरभरून मतं दिली, ज्यांनी विश्वासाने, त्यांना आपल्याला वाऱ्यावर टाकता येणार आणि त्याच्यामुळे मला तो काम करण्याचा योग चांगला आला. परत 2007ला पुन्हा माझ्या मिसेसला तिकीट दिली गेली. त्याच्यामध्ये मग ट्रान्झिट कॅम्पचा हा प्रश्न मोठा होता. आज ते तर माझ्याकडे काही लोक आली तर मी यातलं मला काही माहिती नसल्यामुळे माहिती घेणं गरजेचं आहे. मग त्यांच्या मीटिंग्स घेतल्या, सर्व सर्वे केला. अरे म्हटलं हा भयानक प्रश्न आहे. त्यावेळी आमचे सचिन भाऊ माडाचे अध्यक्ष होते, सभापती, त्यांच्याकडे मी बैठक लावली. मला पहिलं मेंटेनन्स, त्यावेळी 32 लाख रुपये मेंटेनन्सचं मंजूर करून ते मेंटेनन्स केलं. नंतर ते त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल किंवा त्यांना मालकी हक्क कसं मिळता येईल, म्हणून ते कुलाब्यातले जे आपले नागरिक आहेत त्यांचा सर्वे, त्या बिल्डिंग तुटलेल्या त्यांना ट्रान्झिट कॅम्पचा अर्थच काय, व्याख्या काय. तुम्ही 29 वर्ष त्यांना रखडं होता आणि आजही आणि 160 कार्पेट काय दिलं, 2-3 कुटुंब, 2-3 वेळा सर्वे झाला. त्या सर्वेमध्ये त्यांनी डायरेक्ट फायनल रिपोर्ट दिला, तिकडे डेव्हलप होऊ शकत नाही. मग मी मागणी केली किंवा त्यांना मग इकडे म्हाडामध्ये एवढी जागा आहे तर त्या कुलाब्यावासियांना त्यांना स्वतंत्र मालकी हक्काचे त्यांना घरं द्या. अरे बरोबर. मग तिथून ते थांबलं. तेव्हा स्वतः जयेंद्रराव पाटील साहेब त्यावेळी पालकमंत्री होते आणि महसूल मंत्री होते, आपलं वित्त आणि नियोजन फायनान्स मिनिस्टर होते. त्यांना मी 2 वेळा आणलं, त्यांनी पाहिलं. नंतर विलासराव देशमुख साहेब होते तत्कालीन मुख्यमंत्री, त्यांच्याकडे बैठका झाल्या. त्यांनी मग ते माडावाल्यांना सांगितलं तिकडे होऊ शकतं. जयंत पाटील साहेबांना सांगितलं आणि परत त्यांना आम्हाला त्यांनी एवढे वर्ष काढली, त्यांची प्रगती नाही, त्यांना मुलांचं शैक्षणिकमध्ये त्यांना मार्ग मिळाला, त्यांची प्रायव्हसी नाही, काय नाही, त्यांचं सगळ्या बाबतीत नुकसान झालेलं आहे. आणि अशा लोकांना तुम्ही पैसे घेणार डेव्हलपसाठी तर तुम्ही त्यांना माडाला हे प्राधिकरण जे आहे MMRD म्हणा, मेरीटाईम म्हणा किंवा BMC म्हणा, या लोकांना तुम्ही बऱ्याच जागा आणि या दिल्या तर एवढेच लोक आहेत 237 लोक, त्यांना देऊन टाका. तेव्हा ती 237 गाव होते. तर त्यांना ते आणि ते मंजूर करायचं काम आपण केलं.
आज ते आज राहतात ते आणि त्याच्यामुळे आणि त्यावेळी 225 होतं आणि हे काम चालू असताना ते 270 झालं. तर काही लोकांनी तिकडे विरोध केला आम्हाला 270, अरे पण ते अगोदर जे होतं जी आर त्याप्रमाणे केलेलं आहे. हा झाला विषय. आणि हे काम करत असताना जेव्हा हे राष्ट्रवादीतून बी जे पीत झाले आमदार आणि तिकडे एम सीला माळाचे आपलं ट्रान्झिस कॅम्पमधले 4-5 लोक आले होते माझ्याबरोबर आणि तिकडे ते बोलतात रे काय तुमचा ट्रान्झिस कॅम्प या लोकांनी सचिन भाऊगणे किती पडला गेला. मी 4 दिवसांना चाव्या दिल्या. विलव साहेब कोणाशी बोलता कोणासमोर बोलता. तेव्हा म्हटलं तुम्ही कुठल्या अंड्यात होता मला माहीत नाही. तुम्ही तेव्हा तुमचं इकडे काहीच नव्हतं अस्तित्व. हे काम म्हटलं आम्ही मग ते पण बोलले नाही धनुभावांनी पुढाकार घेऊन आम्हाला एक न्याय करून तेव्हा नाही रे. म्हणजे कुठेतरी खोटं बोलाय कुठे श्रेय घ्यायचं का. आज ते कुठल्या संडेच्या दिवशी काय खोट्या चाव्या वाटून ते काय तिथे बरं झालं थोताड चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या नावावरती पैसे बरं असा विरोध तर आहेच. मला अजून एक लाडकी बहिणी हां हे लाडकी बहिणीचं हे बघा आता लाडकी बहिणी अजितदादा फायनान्स मिनिस्टरने याच्यामध्ये अधिवेशनमध्ये काढलं आणि त्याच्यामध्ये जी योजना दिली चांगली गोष्ट आहे. पण तिथे काही जे विरोधक आहेत त्या लोकांनी सांगितलं जर शासनाच्या तिजोरीतच पैसा नाही तर तुम्ही किती दिवस चालवणार. ही कायमस्वरूपी ठेवणार का योजना काय. हां त्यांनी सांगितलं. आता यांनी काय केलं ते फॉर्म आणले बरोबर वाटायचं काम प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलं महिलांमध्ये बॉक्स वाट तुम्हाला तिथलं मोबाईल मिळेल आणि त्याच्यावर कवरिंग लेटर म्हणून त्यांचं छापलं जसं यांनीच केलं. पैसा कोणाचा आहे शासनाचा योजना कोणाची शासनाची. तुम्ही विधानसभा अध्यक्ष आहेत प्लस आमदार सुद्धा आहेत ना कुलेब्याचे. मग मला हे तुम्ही हे करू शकता ना. पण तुम्ही नाही केलेलं तुम्ही काय श्रेय घेता. फोटो स्वतःचा मोठा मी एक म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये जे आधी काम झालेलं आहे काँग्रेसच्या राज्यात म्हणा किंवा हे तर आत्ता सर्व आलेली लोक आहेत पण जे आधी काम झालेलं त्याचेच फक्त मेकअप करण्याचं काम चाललं असं तुमचं मत आहे. हां हे ज्या अगोदर झालेल्या ज्या योजना आहेत त्याला फक्त मेकअप चालू आहे मुलामा लावायचं ना. एक आमदार आता राहुल नार्वेकरांचा विषय आहे म्हणून बोलतोय. मी कुलाब्यामध्ये तुमचा विरोधक नाही पुन्हा कुलाबा तुमचे विरोधक आहेत. म्हणजे कोणालाही जर तुम्ही विषय विचारला तर हा टॉपिक निघतोच म्हणून तो टॉपिक झालेला आहे. पण मला एक बोलायचं आहे मी तर आहेच विरोधक तो विषय नाही आहे. आपण हमेशा सच्चाई की तरफ जाते तो वेगळा विषय आहे तो आजचा विषय नाही. पण विकास कामाच्या बाबतीत एक आमदार आहे लोकांना अपेक्षा असते पण त्या विकास कामाच्या बाबतीत कधी असं वेगळं काम म्हणजे वॉटर गटर मीटर आमदार असून ते करतच आहेत. इतरांच्या याच्यामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे खाडाखोड करतच आहेत त्रास देण्याचं काम करत आहेत सगळ्या गोष्टी होतच आहे. पण असं काय स्वतंत्र प्रकल्प म्हणा स्वतंत्र काम जनहिताच्या हिशोबाने कधी झालं का त्यांच्याकडून किंवा असं काय अनुभव तुम्हाला घेता आला काय. जनहिताचं काय नाही जनाचं नुकसान करण्याचं सगळं काम चालू आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं बरेच उदाहरण दिलं. या उदाहरण आता गीतानगरचं घ्या. विचार गीतानगर हा कसा एरिया होता आज तिकडे नॉन डेव्हलपमेंट होतं. तिकडे पोलीस सारखे सुद्धा घाबरायचे कारण लाईट नव्हतं स्ट्रीट लाईट आणि तिकडे काही लोकांनी गुंडशाही वगैरे होती बरेच काय आणि तिकडे आणि त्यांची जी घरं आहेत पूर्वीपासून म्हणजे आमचं मच्छीमारसुद्धा आपलं हे काही नव्हतं तेव्हापासून ते राहतात. आणि तिकडे त्यांना कोणी आपलं स्वतःचं घर जर बांधायचं असेल तर परमिशन आणि बांधायला घेतलं BMC कलेक्टर तोडायला यायची. हो आणि राहिला भाग तो रोड आहे रोड एवढा आहे की सायकल पण चालू शकत नव्हतं. तिकडे टॅक्सी नाही. तिकडे मोठी अडचण मुलांचं शाळेचं बरंच त्या विषय आहेत इथे बरोबर आहे. काहीच नको. आणि काही महिला गरोदर महिला त्यांना जर बाबा गर्भाची जर वेदना झाली तर जाणं टॅक्सीमध्ये टॅक्सी जाऊ शकत नाही. आणि मग या जर पाठपुरावा तिकडच्या महिला कमिटीने माझ्याकडे पाठपुरावा केला. जयंतराव पाटील साहेबांकडे आम्ही केलो पालकमंत्री होते त्यांना सांगितलं मग ते स्वतः आले कलेक्टर PWDचे आधी सगळ्यांना घेऊन आले. त्यांनी वस्तुती पाहिली त्यांची पण गाडी जाऊ तेही चालत गेले एवढे कठीण. त्यांनी ताबडतोब तो रस्ता बनवायचं काम केलं स्ट्रीट लाईट आम्ही आणि
इकडे जो गटर एक साईडला तुम्ही बघितलं असेल, पूर्वी एक साईडला भिंतीच्या बरोबर बाजूला पाणी साचायचं पावसाळ्यात, पाणी जात नव्हतं, बिचारे कमरेच्या छातीच्या एवढ्यापर्यंत पाण्यामध्ये स्वयंपाक करत होते. आज ते हालत पाहिली. व जयंतराव पाटील साहेबांनी कमिशनरशी बोलून स्पेशली तो पूर्ण ड्रेनेज साफ करून घेतला. 18 दिवस लागले ना, आज ते सुखात आहे. आज तिकडे गुंडशाही होती काही लोकांची, ती गुंडगिरी आपण संपून टाकली, ते आपसामध्ये मिटून त्यांचे केसेस मिटवल्या, आज चांगले सुखाने राहतात. तिकडे ही बसची चालते, बसची सेवासुद्धा आम्ही केली. आता राहिलं पाण्याचं, हे आमचे आमदार होते, नंतर आले, त्यांना मी आराखडा दाखवला. जर म्हटलं तेव्हा मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते, तेव्हा त्यांचे वडील हे आम्ही बसलो होतो, ते मला पर्रिकर आमचे खास मित्र आहे ना, नातेवाईक पण आहेत. गेला साहेब मग त्यांच्याकडनं NOC आणा ना, तोही आणा आणि यांना जो मिळालेला आहे यांना ट्रान्झिस कॅमवाल्यांना त्यांचीसुद्धा NOC आणा ना. बरोबर आहे. ते त्यांना जरी मोठ्या कार्पेटमध्ये जाऊ द्या, त्यांचा तरी रिहाब होऊ द्या. बरोबर. मला आपण आणि कोणतं धनुसाहेब होतं, आपण आणली 1 महिन्याला सांगितलं, म्हणलं मला दाखवा ना, नाही दाखवली. आणि त्यांना सांगितलं लाईन जर, कारण त्याची पहिली लाईन धोबीघाटमधून गेली होती. आता त्याच्यावर बऱ्याच घरं स्थापित झाल्या, त्यांना त्या जुन्या झाले, ते काढू शकत नाही तर ठेवलं. आता एक लाईन आहे तिकडनं काढूया, म्हणजे यांचं गेट आहे मिलिटरीचा, ती जर NOC आणली तर आपण त्यांना चांगलं पाणी देऊ शकतो, पण त्यांना ते करायचं नाही. म्हणजे मुलात म्हणजे आयडिया आपल्याकडे आहे. म्हणजे मुलात मला एक विचारायचं आहे, आता येणाऱ्या, आता आपण आपल्या खुलकेबोल या शेवटच्या भागामध्ये आपण आता आलेलो आहोत. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न, तुम्हाला प्रश्न नाही, तुमचा जो अनुभव आम्हाला हवा आहे त्याच्यामध्ये. हे काही इंटरव्ह्यूज नाही आहे, हे आपलं एक मनोगत व्यक्त करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून आपल्या नव्या आणि यंग पिढीला काय अनुभव घेता येईल. खूप काय अभ्यास करण्यासारखं, ऐकण्यासारखं गोष्ट आहे. अपने को इतिहास मालूम पड़ेगा तो हम कुछ कर सकते, इतिहास ही नहीं मालूम पड़ेगा तो हम क्या करेगा. तर अशा स्वरूपामध्ये येणाऱ्या टायमामध्ये 3 महिन्याच्या अंतरात किंवा 4 महिन्याच्या अंतरात इलेक्शन आहे विधानसभेची महाराष्ट्राचं. आता आपण बराच काल आपण एका राजकीय विषयावरती बोललो आणि कुलाब्याचं आपल्याकडे ज्ञान पण एकदम स्ट्रॉंग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही येणाऱ्या टायमामध्ये आमदार म्हणून, ज्याला आपण MLA म्हणत असतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, काय बघताय, कसा चेहरा किंवा कसा ती मूर्ती असली पाहिजे कुलाब्यासाठी, की आताच्या मूर्तीला परत येण्याचा मौका आहे का, किंवा तुम्ही या इलेक्शनला कुठल्या स्वरूपात बघता? याच्यामध्ये बदल घडणार आहे, याच्यामध्ये काय नवा परिवर्तन होणार आहे, किंवा भविष्य काय आहे या 3 महिन्यानंतर या इलेक्शनचं, किंवा आपण आपला ह्याच्यामध्ये काय दृष्टिकोन आपण ठेवता याच्यात? माझं तर जो अनुभव आला, जी अपेक्षा होती, ते अपेक्षा सगळ्यांनी बघितलं, त्याचा अनुभव आला, कडू अनुभव आला आहे बऱ्याच जणांना. आता यांनी जर आपल्याला आमदार किंवा त्यांनी स्वतः परिवर्तन जर केलं, जे काय चाललेलं आहे ते बाजूला त्याग करून चांगल्या मार्गाने जर त्यांनी केलं तर खरं त्यांचं आम्ही स्वागत करू. किंवा त्याच्यासाठी जर आपल्याला असं स्ट्रॉंग चांगला, मला वाटतंय का परिवर्तन होण्यासारखं काही लक्षणं दिसतात आहे का? परिवर्तन होण्यासारखं आहे. 3 महिन्यासाठी सर्वच परिवर्तन होणार. तरी सुद्धा एक तुमचं मत आहे, मी फक्त म्हणजे विश्वासघात होईल की नाही होणार, किंवा तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांच्यामध्ये परिवर्तन होणार नाही हे तर मी 100% सांगणार. फक्त मी अपेक्षा बाळगत. हां, अपेक्षा बाळगल्या उंगली मालचा वाल्मिकी होऊ शकतो, तर एक माणूस चांगला माणूस पण होऊ शकतो. बरोबर. तर त्यांनी ते धोरण आखावं आणि त्यांचे जर हे सगळं हे चाललेलं आहे, गोड बंगाल, हे जुगलाबाजी, हे सगळं बंद करा. आणि या झोपडवासियांना कुठेतरी न्याय मिळवण्यासाठी त्यांचं कुठेतरी योगदान द्यायला पाहिजे. फसवणूक करू नका, खोटं बोलू नका, आणि मूळ इकडचा जो मच्छीमार आहे त्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करा. दुसरं एक राहिलं जुलेलालचं 120 भूखंड हा मच्छीमारांना राखीव होता, पण सरकारने आम्हाला विश्वासात न घेता तो बदलला आणि शासकीय निवासस्थान म्हणून ते आरक्षित केलं. त्याच्यावर आम्ही हे टाकलं, विरोध पण केला, पण ते नंतर शिवस्मारकाचं कार्यालय बांधलं गेलं.
तो माहिती आहे ते. की ते सुद्धा आम्ही विरोध केला. ते विनायकराव मेटे होते कैलासवासी, त्यांच्यावरच आमची बरीच फाईट झाली. आता विचार करा, आपले देशाचे पंतप्रधान आज त्यांनी तिकडे भूमिपूजन जलपूजन केलं. हो, किती महत्वाची गोष्ट. बंद पडलं. तुम्ही मग CRZचं जे कार्यालय कसं काय बांधलं CRZ असताना, आणि त्यासाठी आम्ही कोर्टात ती केस टाकली आणि ते सगळे एकत्र करून त्यालाही त्यांना डायरेक्ट शासनाला कोर्टाने, हायकोर्ट, उच्च न्यायालयाने डायरेक्ट त्यांना दम दिला की तुम्ही असे खोटे धंदे करू नका, तुम्ही कधी आणणार ते सांगा. पर्यावरणचं एक NOC आणि CRZचं तेव्हा आम्ही 1 महिन्यात 3 महिने देतो. सरकार 3 महिन्यात सरकार असून सुद्धा आणू शकले नाही. केंद्र सरकार त्यांचं, इकडे सरकार, पंतप्रधान साहेबांनी इकडे येऊन भूमिपूजन केलं. मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी या उद्घाटन केलं. बरेच फडणवीस साहेबांनी, तरीसुद्धा तुम्हाला मिळत नाही. तर काय अपेक्षा आहे? मग काय अपेक्षा करायची तुमच्याकडे? आम्ही अपेक्षा ठेवायची कशी काय? तुम्ही स्वतःचं चवळं डेव्हलप नाही करू शकत, आमचं काय? आमचं काय कर? हा जनतेपर्यंत माझा हा मेसेज जाणं गरजेचं आहे. हा विषय समजण्यासारखा आहे. मला आता शेवटच्या भागात म्हणजे लवकरच आता सगळ्या सांगतामध्ये आम्ही येणार आहोत. जाता जाता या हे आपला हा एपिसोड जो इतका रंगीत होता, ह्याला एक चांगलं विश्रांती देण्यासाठी एक तुमचं कुलाबा म्हणा, दक्षिण मुंबई म्हणा, किंवा येणाऱ्या मुंबईतल्या पिढ्या कुठल्याही महाराष्ट्रावरची म्हणा, ते एक प्रथम या खुलके बोलच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता यंग पिढीला, की त्यांनी कशा भविष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये कसं त्यांनी वागणूक आपली ठेवली पाहिजे ना, सरपे बर्फ मुमे शक्कर अशा पद्धतीने वागलं पाहिजे असं लोक म्हणतात. पण तुमचा तो अनुभव काय आहे, तो विषय, आणि लालबागच्या राजेचं आणि आपलं समाजाचं हे काय कनेक्शन आहे आणि कधीपासूनचं कनेक्शन आहे, हे बोलता बोलता आपण या आज खुलके बोलचा जो काय आपला एपिसोड आहे त्याची आपण सांगता घेऊया. पहिली गोष्ट, आता तुम्ही बोलला गणपती बाप्पा मोरया, लालबागचा राजा. आज तिकडे आख्यायित पण आहे, इतिहासमध्ये त्यांचं रेकॉर्डला पण आहे. जो स्थापन केलं लालबागचा राजा, तिथे आमच्या कोळी लोकांनीच स्थापन केलं. पण तिकडे कोळी लोकांचं तिकडे आज अस्तित्व कमी आहे. पण आज त्यांचं विसर्जन करायला आमचा कोळी बांधव, आमची जे आहेत कपरेटमधले सर्व ते जातात, त्याच्यात तो कनेक्शन नाही. आणि मुंबादेवीचं पण घ्या, मुंबादेवी सुद्धा कोळ्यांनी वसवली. या मुंबईला नाव जे मिळालं मुंबादेवीच्या मुळेच मिळालं. हो, ही आराध्य दैवत जर ती जागृत देवता आहे. आज तिथे सुद्धा म्हणजे त्यांचं कनेक्शन आमच्या कोळी समाज. पण एवढं शासनाला माहिती असून सुद्धा शासन मग आमच्या कोळी बांधवांवर दुर्लक्ष न करता त्यांच्यावर आलेले संकट हे पहिलं दूर करा. आणि आत्ताच आता मुंगडीवर साहेबांशी माझी फोनवर चर्चा झाली, त्याने 2 दिवसांनी बोलवलं. तर आमच्या प्रेक्षकाला तुम्ही काय सांगणार येणाऱ्या आहे ना तरुपी आहे. आज मला वाटतं त्यावेळी आमच्या वेळी फार अशिक्षित आणि म्हणजे शिकलेले जरी असेल पण त्यांना राजकारण किंवा समाजकारण याच्यामध्ये फार कमी लोक जायचे. पण आज टेक्नॉलॉजी एवढी वाढली, तुमचा गुगल आलं आहे, ह्या सगळं याच्या माध्यमातून जर तरुण पिढीने जर हा वसा चांगला उचलला, जर खरोखर मनापासून त्यांनी जर मनापासून जर आपल्या जनतेत चांगलं करायला पाहिजे असे टीमवर त्यांनी तयार करावे. नॉन पॉलिटिक्स, तुम्ही समाजाकरता यासाठी एकत्र या आणि अभ्यास करा. त्याचा कुठेतरी एक ट्युशनप्रमाणे किंवा एक समिती, एक मीटिंग घ्या, एकेकाचं ज्ञानाचं घ्या. आज संकट एवढं मोठं आहे या कुलाब्यावर. तसं बघितलं दक्षिण मुंबईवर आहे. हो, नुसतं कुलाबा नाही, दक्षिण मुंबईवरच आलं. तर आता या कुलाब्यातलं जर आता मी कुलाब्या बाबतीतच बोलतो, मी इकडे राहतो म्हणून, तर इथे जे आहे तर त्यांनी एकत्र येऊन चांगलं देवाणघेवाण घ्यायला पाहिजे.
आपण नुसतं जातो कुठलं तरी काय असेल, सण असेल, गणपती उत्सव असेल, तुमची पदयात्रा असेल, मला तुमचं नवरात्र उत्सव असेल, चालले आमदाराकडे द्या द्या. अरे पण द्या द्या, आपण देणारे कधी होणार? नुसतं आपण घेणारे. जेव्हा तुम्ही देणारे होतील तेव्हा खरं ह्या समाजाला न्याय मिळेल. तेव्हा कधी होणार? तुम्ही आपसामध्ये समन्वय साधा, एकता ठेवा. तुमचं त्या गुगल, फेसबुक याच्यातून जे काय माहिती मिळते त्या माहितीतून तुम्ही सत्य परिस्थिती जनतेसमोर आणा. आणि काही असेल अनुभव शासकीय त्यांना मार्गदर्शन करू, त्यांना पाठिंबा देऊ. आणि कारण आमचं आज बोलतो उद्या नाही. नियतीचा खेळ आहे, सर्वांना त्याच्यावरून जाणे आहे. तो जातो तो आपलं ज्ञान घेऊन जाणार आहे, दुसरं काय घेऊन जाणार? आता मीच जर ज्ञानाचं खिरापत वाटलं नाही केलं मग ते काय उपयोगार्थ? त्या प्रवासाचा अर्थ नाही. तर मला तरुण पिढीला हेच आहे की तुमच्याकडे आज एवढं चांगलं प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही फक्त मनापासून करा, पुढाकार घ्या, जनतेला न्याय द्या. एकच दृष्टिकोन ठेवा, आपल्या समाजाचा, आपल्या वसाहतीचं, आपल्या एरियाचं विकास कसा होईल यासाठी. त्यांना फसवणार येईल, उद्या मी पण येईल सांगणारे असं नाही होत तसं ना. तिकडे विश्वास भुवनेश्वर धनवर पण नाही ठेवू. तुम्ही सत्यता काढा आणि त्या सत्यतातून तुम्ही पुढे चाल. आणि बाकी जर तुम्हाला शासकीय याच्यावर असेल त्याला मी मार्गदर्शनला पाठिंबा देणार. हे मी येणार तरुण पिढीला खरोखर हेच सांगू शकतो, संदेश देऊ शकतो. आणि त्यांनी जर खरोखर मी बघितलं बरेच ठिकाणी फिरतो मी, काही मुलं आहेत पण त्यांना ते घाबरतात. प्रॉपर मार्गदर्शन नाही आहे त्यांना. कोण करत नाही. सांगणारे ना मार्गदर्शन करायला भरपूर असतात पण त्याचा पाठपुरावा किंवा त्यांना साथ देणारे कोण नसतं. पण मी तर असं या फुलके बोल या माध्यमातून त्यांना मी अभिवचन देतो की तुम्ही एक तयार करा. बाकी मार्गदर्शनपेक्षा तुम्हाला साथही देणार. फायदा हे माझा वैयक्तिक फायदा नाही, आज आपलं सगळं. आणि मी आजपर्यंत वैयक्तिक यासाठी फायद्यासाठी कधीच मांडलो नाही. आणि माझं कार्यक्षेत्र वाढवायचं काम हे मी फायर ब्रिगेडमध्ये कामाला असल्यामुळे नोकरीला होतो, त्याच्यामुळे प्रशासकीय हॉस्पिटल्स म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, BMC म्हणा, कलेक्टर म्हणा, इकडे मी जायचो तेव्हा ते एक मान ठेवायचे, एक रिस्पेक्ट फायर ब्रिगेडचा. त्या माध्यमातून काम करत असताना मला चांगला अनुभव आला. आणि सगळ्यात मोठं मला जे योगदान मिळालं कामाची ते गीतानगर पासून मिळालं. कारण गीतानगर म्हणजे रखडलेली जी कामं होती ती कामं आमदार खासदार नाही करू शकले. ते आता राहुल नार्वेकर साहेबांचे वडीलही नगरसेवक होते, काँग्रेसचे होते. हा, ते शिवसेनेचे होते. काँग्रेसचे खासदार आमदार होते, भाजपचे होते, सेनेचे होते. पण कोणी फक्त तिकडे त्यांना काय सांगायचं, हे केंद्राची जागा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट की आहे, तो सेंट्रल गव्हर्नमेंट के लिए पण अन्न वस्त्र निवाराच्या कायदे तर तो भेटायला पाहिजे ना. हे भुवनेश्वर धनू का आमदार खासदार की नगरसेवक होता का? पण त्यांच्या कमिटीने पाठपुरावा चांगला केला, मला बसू दिलं नाही. आणि तो अनुभव मला चांगला मिळाला. म्हणून मी गीतानगर आज जे आहे, आज बांधिलकी, आज मला चांगले मानतात. मी त्यांना मानतो, कधी त्यांचा मी हे करू शकत नाही. तिथून मला प्रेरणा मिळाली. मेन काम हा तसं भाई बंदरकर साहेबांनी जे काम करत असताना त्यांच्या मीटिंग्स वगैरे बघितलं, काल मी ते पाहिलं. पण कसं त्यावेळी मोठ्या पुढे आपण जाऊ शकत नव्हते, लहान त्यावेळी रिस्पेक्ट होता, त्यामुळे आम्हाला काय पुढाकार घेता आला नाही, पुढे जाता आला नाही. पण तो अनुभव पाहिला, कसं बोलतात, कसं काम करतात. त्यांनी बिचाऱ्यांनी आजही पारदर्शक निस्वार्थप्रमाणे त्यांनी काम केलं मच्छीमारांसाठी. आणि ती प्रेरणा घेऊन ते मनात धरून, आणि माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं नाव आमच्या समाजामध्ये कृष्ण विठ्ठल धनू,
त्यांनी जे समाजाला जो पाठबळ दिला तेही मी पाहिलं आणि त्यांचा जो विचारधारणा माझ्या मागे होता माझ्या वडिलांनी दिला तो वारसा घेऊन मी चाललो. आणि वडिलांनी एकच सांगितलं, जर चांगलं करता येत नसेल वाईट करू नये, आणि जर कोणाचं काम करायचं असेल होणार असेल तर त्याला हो म्हणायचं, आणि जर नाही होत असेल तर सरळ सांग बाबा हे होणार नाही, कारण त्याला 10 वेळा चक्रा मारायच्या नंतर होणार नाही तो मोठा त्याचा अन्याय आणि एक प्रकारचं त्यांचं विश्वासघात केल्यासारखं हा त्यांनी. आणि हा वारसा घेऊन मी चाललेलो आहे. म्हणून ते काम करतोय. असंच मी तरुण पिढींना हेच सांगतोय की मला जो माझ्या घरातून माझ्या समाजातून मला जे पाठबळ मिळालं गीतानगर आणि त्यातून ट्रान्झिट कॅम्पचं जे आज त्यांना हक्काची गरम मालकी हक्क देण्याचं हे मोठं समाधान मला. तसं आहे पाण्याचं म्हणा, इकडे आंबेडकर नगरमध्ये पाण्याचाही प्रश्न फार पाणी माफिया चाललं होतं. त्यावेळी जयंत पाटील साहेबांना सांगून पालकमंत्री त्यांनी DPTC ज्याच्यातून आज जवळजवळ त्यावेळी 70 लाख 60 लाख रुपयाचं पाण्याची योजना आज लोकांपर्यंत पोहोचवली. आज ते समाधान. त्यात आम्ही कधीही काय म्हणतो ते कमिशन बाजू जे आज होते त्यावेळी आमदार खासदार आजही चालतंय, भाऊ हे तू मंडळ चालव मला एवढं फंड आण, असं यांचं चाललेलं आहे. पण आजपर्यंत भुवनेश्वर धरून ते केलं नाही, पैसा मागेल नाही माणूस की. तसं तरुण पिढीला मी सांगतो की बाबा तुम्ही कामं करा, काम केल्यानंतर आपोआप जे समाधान मिळतं हे समाधान सगळ्यात मोठं आहे. नाहीतर श्रीमंत किती मोठा श्रीमंत त्यावेळी समाधानी माणूस तोच माणूस सुखी आहे. म्हणून मी अजातशत्रू आहे आणि मला जे सत्य समजतं मी कोणालाही सोडत नाही आणि कोणालाही घाबरत नाही. ज्यांचं यंग पिढीला मेसेज आहे की प्रोटोकॉल ठेवा, कुठलीही गोष्ट स्टार्ट केलं त्याचा एंड बघा, मधी सोडू नका, तर यश तुमच्या पायाशी आहेच. अशी आमच्या धनुभाऊची रंगीत चर्चा खुलके बोल माध्यमातून माझ्या पॉडकास्टमध्ये आज रंगण्यात आली. बरंच काय ज्ञानाचा डोंगर आज आम्हाला बघण्यात आलं. एवढंच नव्हे तर बराच काय प्रवास, लोकांच्याबद्दल जी नावं आम्हाला माहिती नव्हती, ती जागा आम्हाला माहिती नव्हती, तीही आज आम्हाला एक बॅक फोटो प्रिंट सारखं आमच्या समोर आलं. इतकं भरलेलं जे काय अनुभवाचं जे काय पिटारा आहे, कुबेर आहेत, ते आपण आज सर्वांनी बघितलं. आपल्याला या खुलके बोलमध्ये हा प्रवास आणि हे विचार कसे वाटले हे नक्कीच तुमचे मेसेज देऊन आम्हाला सांगा. आणि खुलके बोल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते मंदिरासारखे ते घंटी आहे त्याला टंग करा. नाही केलं तरी चालेल, पण आवडलं तर नक्कीच करा. परत एकदा आपली रजा घेतो आणि मी धनुभाऊंना आभार मानतो की त्यांनी त्यांचे इतके मूल्यवान टाईम आम्हाला दिलं. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.